मनावरही एक वेगळेच तारांगण असते. मनावरही एक वेगळेच तारांगण असते, चमचमणाऱ्या अगणित चांदण्यांचे. चांदण सूर्याच्या आकाशगंगेचे, कधी कधीच्या उल्कापाताचे. मनावरही एक वेगळेच तारांगण असते, चमचमणाऱ्या अगणित चांदण्यांचे. चांदण सूर्याच्या आकाशगंगेचे, कधी कधीच्या उल्कापाताचे. त्या उल्केत लपलेले चांदणी पण मनाला भेटते, बिलगते, आर पार झळाळते. त्या उल्केत लपलेले चांदणी पण मनाला भेटते, बिलगते, आर पार झळाळते. तेव्हाच तर मनाला मनपण मिळते. तेव्हाच तर मनाला मनपण मिळते. मंडळी, मनाला मनपण मिळणं हा विचारच फार वेगळा आहे ना. मला ना या कवितेतला मनपण, मनाचं मनपण हा शब्द आणि मनाला मनपण मिळणं हा थॉटच खूप आवडला आणि तो विचार म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावा. कारण अरे विसरूनच गेले, नमस्कार करायचा राहिला असं होतं. काय होतं ना, फेब्रुवारी महिना उजाडला ना की मंडळी अनेक गोष्टी विसरूनच जायला होतात. काय असतं फेब्रुवारी महिन्यात, असं विसरून जायला होतं. विसरायला नाही होत, विसरून जायला होतं, म्हणजेच हरवून जायला होतं. काय आहे फेब्रुवारी महिन्यात, माझ्याकडून ऐकायचंय. सगळ्यांना माहिती आहे फेब्रुवारी महिन्यात काय असतं. फेब्रुवारी महिना उजाडला की असं विसरून जावं असं काय आहे. सांगते आता, माझ्याकडून ऐकायचंय तर मी सांगण्यासाठीच बसली आहे, तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठीच बसली आहे. कारण हे सांगण्यातूनच आत्ता जे मी कवितेत वाचलं ना की मनाला मनपण मिळणं, ते अशा खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळेच मनपण मिळतं मनाला आपल्या. आणि आपल्या मनाला मिळालेलं मनपण दुसऱ्याबरोबर शेअर करणं, यातून ते मनपण ना वाढत जातं. मंडळी, फेब्रुवारी महिना आहे, रोमॅन्टिक महिना. माहिती आहे ना काय सुरू होतंय. आपल्या सारख्या तरुण प्रेमीजनांचा प्रेम सप्ताह सुरू होतोय आजपासून. आणि त्याची ही सुरुवात आहे. म्हणजे अजून एक कविता वाचणार आहे, पण ही कविता खूप आवडली मला आणि म्हटलं हा मनाला मनपण मिळण्याचा थॉट प्रथम शेअर करूया. कारण या मनाला मनपण मिळणं हे फार आणि फार महत्वाचं आहे. हे मनाला मनपण मिळणं म्हणजेच एक प्रकारे मला वाटतं आपल्यातला आत्मविश्वास वाढणं असतं. बरोबर ना, पटलं की नाही. तर प्रेम सप्ताह सुरू होतोय. गेल्या वर्षी सांगितलं त्याप्रमाणेच मंडळी दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की कवितेत अति अर्थ 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 असं काही शोधायचं नाही. कारण अति अर्थ म्हणजे सगळं निरर्थक, अति अर्थ म्हणजे निरर्थक असं व्हायला नको. त्यामुळे अर्थ काही शोधत बसायचं नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की प्रेम सप्ताहातली कविता आहे म्हणजे ती प्रेम कविताच आहे. प्रेम कविता म्हणूनच त्याच्याकडे पाहायचं, कारण ती प्रेम सप्ताहात वाचले आणि मनाला मनपण मिळण्यासाठी जपायचं. या कवितेच्या माध्यमातून आपण प्रेम कविता वाचूया आणि मनाचं मनपण जपूया. बरोबर ना. तर मंडळी, नेहमीप्रमाणे तो नमस्कार करायचा राहिलाय, तो आता करते. नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि फार महत्वाचं की प्रेम सप्ताहात अत्यंत प्रेमाने स्वागत करते. मंडळी, आहात ना बरोबर. चला प्रेमाच्या गावी जाऊया, प्रेम सप्ताह साजरा करूया. त्यासाठी प्रेम कविता वाचूया आणि सगळ्यात महत्वाचं की मनाचं मनपण जपूया. कविता वाचतेच आहे, पण अत्यंत प्रेममय अशी नम्र विनंती
की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा आवर्जून माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज. मंडळी, प्रेमसप्ताहातली कविता वाचणार आहेच, पण आत्ता जी मी कविता वाचली ती होती इंदिराबाई संत यांची. ही कविता जरी इतकीशी छोटीशी असली तरी त्यात मांडलेला थॉट की मनाला मन पण मिळणं, ते मिळवावं लागतं, कधी कधी मिळतं देखील, पण मिळवण्यासाठी आणि मिळवलेलं जे काही असतं त्यातलं सगळं चांगलं असं इतरांपर्यंत शेअर करणं, त्यातून ते मन पण वाढतं. चला आता कविता वाचूया. आपल्या माणसांचं गाणं, मंगेश पाडगावकर. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. दिसत नाही फूल तरी वास येतो, दिसत नाही फूल तरी वास येतो. तुम्ही म्हणाल भास होतो, तुम्ही म्हणाल भास होतो, भास नव्हे, अगदी खरा गालांवर श्वास येतो. मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येऊन बसतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येऊन बसतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. किलबिल करीत जाग्या होतात त्याच्या सगळ्या हालचाली. कधी शब्द तर कधी शब्दा वाचून त्याची बोली. किलबिल करीत जाग्या होतात त्याच्या सगळ्या हालचाली. कधी शब्द तर कधी शब्दा वाचून त्याची बोली. धुपासारखी भरून टाकते सगळी खोली. ज्याचं त्याला कळत असतं, ज्याचं त्याला कळत असतं, त्याच्याशिवाय तिच्याशिवाय जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं. ज्याचं त्याला कळत असतं, त्याच्याशिवाय तिच्याशिवाय जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं. आपला माणूस किती दूर असलं तरी आपल्या जवळ असतं. आपण आपलं काही बाई करीत असतो, आपण आपलं काही बाई करीत असतो. सगळ्यांसाठी हे करीत ते करीत वेळ आपला भरीत असतो. जरा थांबा आठवून बघा, जरा थांबा आठवून बघा, एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो. खरं तर आजूबाजू कुणीच नसतो. हसता हसता कोण आपले डोळं पुसतं, हसता हसता कोण आपले डोळे पुसतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. संध्याकाळच्या गूढ सावल्या, रात्र होते खिन्न काळी. पाखरं गाणी मिटून घेतात, मुकी होते रांजाळी. संध्याकाळच्या गूढ सावल्या, रात्र होते खिन्न काळी. पाखरं गाणी मिटून घेतात, मुकी होते रांजाळी. घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकटं बसतं, घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकटं बसतं. आपला माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कुणाचा, फांदी मागे चंद्र आहे हसरा मुखडा कुणाचा. खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कुणाचा, फांदी मागे चंद्र आहे हसरा मुखडा कुणाचा. एकांतात उगवणारा एक तारा कुणाचा, निरोप घेऊन येणारा ओला वारा कुणाचा. खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कुणाचा, फांदी मागे चंद्र आहे हसरा मुखडा कुणाचा. एकांतात उगवणारा एक तारा कुणाचा, निरोप घेऊन येणारा ओला वारा कुणाचा. डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसतं, डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या
अगदी जवळ असतं. आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. मंडळी, कशी वाटली ही कविता? प्लीज प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत असं प्रेम प्रेम आणि प्रेम सुद्धा खूप असतं. फक्त ते समजून घेणारं एक संवेदनशील प्रेममय मन असणं गरजेचं असतं. कवितेत सगळं असतं. यासाठीच कविता वाचूया, ऐकूया आणि आनंदी राहूया. असाही प्रेम सप्ताह चालू आहे. तुम्ही सुद्धा तो प्रेमाने साजरा करा आणि आनंदी राहा. मंडळी, आठवणीने माझा घाटे विनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून शेअर करा. धन्यवाद.